सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 20 आपले भावनिक जग याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। माणूस विचारक्षम असतो तसाच तो भावनाशील असतो। आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा। 2 पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते? उत्तर भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे व्यक्तिमत्व संतुलित बनते। समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते? उत्तर रागावर नियंत्रण ठेवले नाही तर समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते। आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे? उत्तर आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। 3 पुढील प्रश्नांची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। भावनिक समायोजन म्हणजे काय? उत्तर माणूस हा विचारक्षम असतो तसेच तो भावनाशीलही असतो। विचार आणि भावनांचा आपल्याला योग्य मेळ घालता आला पाहिजे। विचारीपणामुळे भावना आवरता येतात, त्यांच्यावर संयम ठेवता येतो। भावनांवर अशा रीतीने नियंत्रण ठेवणे, भावनांचा मेळ घालता येणे, त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे याला भावनिक समायोजन म्हणतात। रागाचे कोणते दुष्परिणाम होतात? उत्तर आपण रागीट व हट्टी होतो। समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते। रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखावतो। आपल्याला डोकेदुखी, निरुत्साह, निद्रानाश अशा काही परिणामांना सामोरे जावे लागते। आपल्यातील उणीवांची जाणीव आपल्याला का असावी? उत्तर आपल्या क्षमतांबरोबर आपल्यातील उणीवाही आपल्याला माहिती असल्या पाहिजे, म्हणजे प्रयत्न करून उणीवांवर मात करता येते। 4 तुम्हाला काय वाटते ते लिहा। तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत। उत्तर निराश झाल्यामुळे शिक्षकांचा राग येतो। घरातील निर्णय घेताना आईबाबा तुम्हालाही विचारतात। उत्तर आनंद वाटतो। मित्राला मोठे बक्षीस मिळाले। उत्तर कौतुक व अभिमान वाटतो। वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात। उत्तर आनंद वाटतो, प्रोत्साहन मिळते। रोहनने वर्गात तुमचा अपमान केला। उत्तर वाईट वाटेल व रोहनचा राग येईल। 5 तुम्ही या प्रसंगी काय कराल? रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला। उत्तर रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याबद्दल मी तिचे अभिनंदन करेल। तिच्याकडून निबंध लिहिण्याचे कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करेन। शिक्षकांकडून चांगला निबंध कसा लिहावा हे समजून घेईन। कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही। उत्तर
डब्यातील अन्नावर राग काढणे योग्य नाही असे मी तिला सांगेल व रागाचे कारण समजून घेऊन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार. वीणा शाळेत एकटी वावरते. उत्तर: मी वीणाला आमच्या समूहात सामावून घेईन. तसेच तिच्यासोबत मैत्री करणार. मकरंद म्हणतो, माझा स्वभाव हट्टी आहे. उत्तर: मी मकरंदला हट्टी स्वभावामुळे स्वतःचेच कसे नुकसान होते हे सांगेल व हट्टी स्वभाव बदलण्याचा सल्ला देईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.